नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त अशी चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, पेरू घेतलेला आहे, पेरूच्या 2 फोडी घेतलेल्या आहेत आणि त्याचे बघा असे तुकडे करून घेतलेले, स्वच्छ धुवून चिरून घेतले। 2 फोडी म्हणजे किती माहिती आहे का? अशा आकाराच्या 2 फोडी, त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही। जर तुम्हाला जास्त चटणी बनवायची असेल तर मग साहित्य वाढवू शकता। कैरी घेतलेली अर्धी, तिचे पण वरची साल काढून बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत। वाटीच्या प्रमाणे अर्धी वाटी आणि कैरी अर्धी घेतलेली आहे। 3 टाकायच्या हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या, तिखटाप्रमाणे तुम्ही टाकू शकता। 8 पाकळ्या लसणाच्या, छोटा एकदम चमचा असतो ना तो अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा बरं का। तुम्हाला ही चटणी कशी वाटली जरा मला कमेंट करून जरूर सांगा। पुदिना घेतलेला आहे बघा एवढा, 2 मोठ्या काड्या असतात का नाही तशा घेतलेल्या आहेत, ते स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे। आणि एवढीच कोथिंबीर घेतलेली आहे। त्यात टाकायची आपल्याला एवढी साखर। आता हे काय करणार आहे, पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही, बंचालो करून बारीक करायचं। मिक्सरला बघा चटणी करून घेतलेली आहे, बारीक केलेली नाही, दरदरी दिसत असेल अशा पद्धतीत एकदम पेस्ट करायची नाही, अशी दरदरी करायची बंचालो करून। आता हे काय करते, वाडग्यामध्ये मी काढून घेते। पेस्ट बिलकुल करू नका, दरदरी करा, मग किती चव येते बघा ह्या चटणीची, खूप छान लागते। तडक्या पॅनमध्ये बघा मी तेल गरम करून घेतलेले, तेलाच्या जागी तुम्ही तूप पण घेऊ शकता। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, एकदम थोडंसं टाकायचं जिरं, थोडीशी टाकायची हिंग पावडर आणि कढीपत्ता। आता ही गरमच फोडणी ओतून घ्यायची ह्याच्यावर, मस्त असं मिक्स करून घ्यायचं। अशी फोडणी ओतली की नाही तरी झाकून ठेवलं तरी चालेल। एकदम असं एक प्लेट घ्यायची, फोडणी ओतायची, जरा थोडंसं असं खड्डा करून फोडणी ओतली की एकदम प्लेट झाकून घ्यायची। ही चटणी ना इतकी चविष्ट होती ना, तुम्ही जरूर करून बघा। आणि जी मी चटण्या दाखवते ना, मला एक तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही त्या बनवता का आणि तुम्हाला त्या कशा वाटतात? ही चटणी तर जरूर बनवा, खूप टेस्टी। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।